नमस्कार, मी हेमाली मोहिते. एनडीटीव्ही मराठीवर भोंदूबाबा अशोक खरात याच्या प्रत्येक कारनाम्याचा रिपोर्ट तुम्ही पाहणार आहात. अशोक खरातनं 5 नरबळी दिल्याचा संशय. या व्यतिरिक्त अशोक खरातचे अनेक कारनामे आहेत जे पोलीस तपासातून हळूहळू उघड होतात. गेले 7 दिवस त्याची चौकशी सुरू आहे आणि या चौकशीतून आणखी काही नवे खुलासे होण्याची शक्यता आहे. मात्र या दरम्यान अशोक खरातमुळे चर्चेत आलेलं मंदिर आहे ईशान्येश्वर मंदिर. याच ईशान्येश्वर मंदिरात हा भोंदूबाबा अनेक प्रकार करायचा असाही संशय आहे आणि याच ईशान्येश्वर मंदिराच्या परिसरात पोहोचले एनडीटीव्ही मराठीची टीम. एनडीटीव्ही मराठीचे इनपुट एडिटर विनोद तळेकर हे तिथं पोहोचलेले आहेत आणि तिथून या भोंदूबाबा अशोक खरातनं नेमकं काय काय केलेलं आहे याचा सविस्तर आढावा ते आपल्याला देणार आहेत. विनोद सर. धन्यवाद हेमाली. आपण बघतोय की ईशान्येश्वर मंदिराच्या परिसरात आपण 5 वाजता तिथल्या परिसराचा आढावा घेतला आणि आता मी आलेलो आहे अशोक खरातचं घर असलेल्या ब्रह्मसदन या बंगल्याच्या आवारात. हा बंगला आहे. बंगला म्हणण्यापेक्षा एखादं मोठं 5 स्टार हॉटेल आहे अशी त्याची सगळी टोलेजंग इमारत आहे. हा परिसर जर बघशील तर साधारण 13 एकर परिसर हा या बंगल्याचा आहे. या परिसरात बंगला आहे, त्याचबरोबर त्यांची एक छोटीशी आमराई आहे आणि जर अजस्त्र भव्य असा सगळा हा परिसर जर बघितला तर या बंगल्याचा खर्च किती असेल तर 13 कोटी रुपयांचा हा बंगला आहे. 13 कोटीला बंगला, त्याच्या बाजूची 20 फुटाची दगडी फरसबंदी आणि त्याच्यावर परत तारांचं कुंपण असा सगळा जामानिमा आहे. फक्त या बंगल्याची भव्यता दाखवण्यासाठी हे मी प्रवेशद्वार दाखवतो. प्रवेशद्वार इतकं भव्य आहे, एखाद्या मोठ्या 5 स्टार हॉटेलचं प्रवेशद्वार असावं असं हे सगळं प्रवेशद्वार आहे. आणि या बंगल्याच्या आवारातून आज आपण हे बुलेटिन काढणार आहोत. या बुलेटिनमधून आपण अशोक खरातच्या सगळ्या काळ्या कारनाम्यांची माहिती घेणार आहोत, स्पेशल रिपोर्ट सांगणार आहोत. आपण या बंगल्यानंतर या बंगल्याचं जर वैशिष्ट्य बघितलं तर इथे SITची टीम येऊन गेली होती आणि SITच्या टीमला इथे एक रिव्हॉल्वर सापडलं. या रिव्हॉल्वरसोबत 21 बुलेट्स सापडल्या आणि 5 त्याचे कार्ट्रेजेस म्हणजे ज्याला पुंगळ्या म्हणतो, वापरलेल्या गोळ्या. या 5 गोळ्यांनी कदाचित अशोक खरातनी 5 नरबळी घेतले असावेत असा संशय पोलिसांना आहे. स्वतः सरकारी वकील त्यांनी कोर्टात ही माहिती दिलेली आणि त्या दृष्टीनं तपास करण्यासाठी आम्हाला अशोक खरातची कस्टडी हवी असं त्यांनी सांगितले. हे 5 नरबळी नेमके कोण आहेत त्या संदर्भात माहिती नव्हती. पण आज जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. या 5 नरबळीपैकी एक नरबळी कोण असू शकतो याचा त्यांनी याची माहिती दिली आणि तसा दावा केला आहे. नेमका हा जितेंद्र आव्हाडांचा दावा काय आणि 5 नरबळी यांच्या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट पाहूयात. खरातनं दिले 5 नरबळी. बंदुकीतनं गोळ्या झाडून दिले बळी. सरकारी वकिलांचा कोर्टात खळबळजनक दावा. तंत्रमंत्र, अघोरी पूजा, ओशनो जल, चिंचोके, 15 लाखांचा मध, 20 फुटांचा रिमोटवर चालणारा साप. हा सगळा जादूटोणा करताना अशोक खरातनं आणखी एक धक्कादायक प्रकार केलाय आणि त्यामुळे यंत्रणांची झोप उडाली आहे. अशोक खरातनं 5 नरबळी दिल्याचा संशय आहे. सरकारी वकिलांनी कोर्टात हा खळबळजनक दावा केला. अशोक खरातनं 5 जणांचा नरबळी दिल्याचा संशय आहे. त्याचे पुरावे मिळाले असल्याचा दावा करण्यात आलाय. खरातकडे एक रिव्हॉल्वर होतं आणि 21 जिवंत काडतुसं होती. झडतीच्या वेळी हे पिस्तूल जप्त करण्यात आलं. खरातच्या जप्त बंदुकीतल्या 5 गोळ्या गायब आहेत. गोळ्या झाडून अशोक खरातनं नरबळी दिल्याचा संशय आहे. खरातनं कुणाचा नरबळी दिला, त्यानं नरबळी कशासाठी दिला, बळी दिलेल्यांचे मृतदेह कुठे आहेत, फार्म हाऊसच्या परिसरातच त्या नरबळींची विल्हेवाट लावली का याचा तपास सुरू झालाय. नरबळीचे पुरावे नष्ट करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केल्याचा संशय आहे. प्राण्यांच्या अवशेषांचा वापर करून अघोरी पूजा केली जायची. फार्म हाऊसमध्ये साप, वाघाची कातडी आणि कोल्ह्याचे कान मिळाल्याची माहिती आहे. मी माझी भीती बोलून दाखवतो. विश्वजित कदम साहेब जरा ऐका ना. की जेफ्री एप्स्टीनचा मर्डर जगाला, जेफ्री एप्स्टीनला माहीत असलेल्या गोष्टी कळू नये म्हणून झाला. आज माझं इथे निवेदन आहे
की इराणचं युद्ध हे फक्त जेफ्री एप्स्टीनच्या फाईल्स बाहेर येऊ नये म्हणून चालू आहे. जेफ्री एप्स्टीनला माहीत असलेल्या सगळ्या गोष्टी जर जगाच्या पटलावर आल्या तर सगळं खतम होऊन जाईल. आणि म्हणून जेफ्री एप्स्टीनचं काय बाहेर येऊच नाही म्हणून 1 मिनिटात 30 सेकंदासाठी अंधार होतो आणि जेफ्री एप्स्टीन मिडीला सापडतो. अशोक खरातचं असं काही होऊ नये. मी मुख्यमंत्र्यांना निवेदन करणार आहे. त्याप्रमाणे SITला त्याच्या घरामध्ये त्याचा जो ईशान्येश्वर मिरगाव येथील जो बंगला आहे, फार्म हाऊस आहे, त्याच्यामध्ये हरिणाचे काळे आणि पांढरे अशा 2 प्रकारच्या कस्तुरी सापडलेल्या आहेत. आणि त्याच्याकडे तो बसायचा किंवा तिथं वापरायचा ते वाघाचं कातडं पण सापडलेलं आहे. त्याच्यामुळे आमची जी शक्यता होती, जी संशय होता, त्याला पुष्टी मिळत आहेत. आणि आता त्याच्यामुळे वन्यजीव संरक्षण कायद्याच्या अंतर्गत त्याच्यावर कारवाई व्हावी, जेणेकरून त्याच्यावर अधिकाधिक पूरक कलम लागतील आणि त्याला अधिकाधिक शिक्षा होईल आणि तो याच्यातून सुटणार नाही. याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आणि SIT याला प्रतिसाद देत आहे. अशोक खरात यानं अनेकांना कस्तुरी दिल्याची माहिती मिळते. कस्तुरीसाठी त्याने हरणाची शिकार केल्याचा संशय आहे. परंतु कॅप्टन खरात हा छोट्या छोट्या गोष्टीसाठी नरबळी मागत होता अशी आम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळे हे जो जादूटोणा विरोधी कायदा आहे तो किती महत्वाचा आहे याची गरज या निमित्ताने अधोरेखित होते. आणि डॉक्टर दाभोळकर हे जे शहीद झाले आणि त्याच्यानंतर जादूटोणा विरोधी कायदा आला, त्याचा महत्व आता लोकांना पटू शकला आहे. आणि आता प्रांजल कुलकर्णी सरांनी जे सांगितलं की वन्यजीवाच्या संदर्भात, या बाबतीत मी एक सांगू इच्छितो की गेल्या आठवड्यात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते SITच्या प्रमुख तेजस्विनी सातपुते मॅडम यांच्याशी भेट घेतली होती. आणि त्या भेटीमध्ये आम्ही काही गोपनीय माहिती त्यांच्याशी शेअर केली होती. त्यामध्ये आम्ही संशय व्यक्त केला होता की आम्हाला माहिती आहे की तो हरणाचे काही कस्तुरी आहेत, तर तो कस्तुरी उच्चभ्रू लोकांना देत होता आणि काही वन्य प्राण्यांची शिकार करत होता. जसे की कोल्ह्याला कान नसतात परंतु कोल्ह्याला शिंग नसतात, परंतु कोल्ह्याचे शिंग वापरून जादूटोणा करूया असा प्रकारची भूलथापा तो पीडितांना देत होता. आणि त्याच्या बदल्यात लाखो रुपये त्यांच्याकडून उकळत होता. कोर्टात सुनावणीच्या वेळी खरात 5 वाक्य बोलला. सरकारी वकिलांच्या दाव्यानंतर कोर्टानं खरातला विचारलं, काही बोलायचं आहे का? त्यावर खरात म्हणाला, मला साप वाघ याबाबत माहिती नाही, मी हे पहिल्यांदाच ऐकतोय. मंदिरात जायचो तेव्हा 100च्या आसपास लोक असायचे. शिवरात्री श्रावणी सोमवारी मंदिरात जायचो. कोठडीत विचारलेल्या सर्व प्रश्नांची मी उत्तरं दिलेली आहे. भोंदू बाबा अशोक खरात याच्या नादाला अनेक जण लागले होते. त्याच्या काळ्या जादूचे तो साप, कोल्ह्याची शिंग, कस्तुरी आणि अनेक प्रकारांना बरेच जण बळी पडले होते असं म्हणतात. काही जणांनी, विशेषतः महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर आणि सुनील तटकरे खासदार यांनी आपलं अनामिकेचं बोट कापून घेतल्याचा आरोप होत होता. अशोक खरातला 29 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्या दरम्यान तेजस्विनी सातपुतेंच्या नेतृत्वाखालची टीम आणखी तपास करते. या तपासात अशोक खरातनं कुणाचा नरबळी घेतला याबद्दलचं सत्यही बाहेर येणार आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.